आजकाल स्टुडंट प्रोफाइल आज वसंतराव नाईक महाविद्यालयामध्ये हरित क्रांतीचे प्रणेते कैलासवासी वसंतरावजी नाईक तसेच वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचा 53वा वर्धापन दिन या दोन्हीही कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आमच्या महाविद्यालयामध्ये आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय दिलीपजी स्वामी साहेब, प्रमुख पाहुणे म्हणून श्रीरंग देशपांडे साहेब, सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे सरचिटणीस, आमच्या संस्थेचे सचिव आदरणीय नितीनजी राठोड साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज हा कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी ॲडव्होकेट अभयजी राठोड साहेब उपाध्यक्ष वना शिक्षण प्रसारक मंडळ, त्याचबरोबर बळीराम पाटील विद्यालय, बळीराम पाटील प्राथमिक विद्यालय, वसंतराव नाईक विद्यालय सोमनाथपूर आणि मुख्याध्यापक विहार स्कॉलरडेल स्कूल या सगळ्या शाळांचे मुख्याध्यापक, विद्यार्थी, शिक्षक आणि वसंतराव नाईक महाविद्यालयातील कनिष्ठ विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित होता। या कार्यक्रमामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नावलौकिक केलेले विद्यार्थी, NCCचे असतील, 12वीच्या बोर्ड परीक्षेत असतील, ॲडव्हान्स JEEमध्ये असतील, नीटमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी असतील किंवा सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करत असलेले विद्यार्थी यांचा या ठिकाणी रोख पारितोषिक देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला। काही विद्यार्थ्यांना महाविद्यालयाने गुणवत्ता प्रमाणपत्र दिलेले आहेत। असा हा एक अनोखा आणि अभिनव अशा प्रकारचा उपक्रम आज महाविद्यालयामध्ये घेतलेला आहे। माननीय नितीनजी राठोड साहेब यांनीही आज महाविद्यालयाच्या वाटचालीचा आढावा घेतलेला आहे। माननीय दिलीप स्वामी साहेब यांनीसुद्धा उच्च शिक्षणासमोरची जी काही आव्हानं आज निर्माण झालेली आहेत त्या अनुषंगाने या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे। सर, आज किती विद्यार्थ्यांचं तुम्ही सत्कार वगैरे केला आहे? आणि जवळजवळ 40 विद्यार्थी हे अगदी 10वी 12वी नीट JEE आणि अन्य क्षेत्र आहे, म्हणजे NCC मधला विद्यार्थी असेल तर या सगळ्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता पारितोषिक या ठिकाणी नाईक साहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आणि आपण एक वेगळा कार्यक्रम आयोजित केला। त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय, म्हणजे नेमकं काय संकल्पना काय? वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत। त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी ज्या योजना राबवलेल्या आहेत त्या सर्वसामान्य माणसांच्या हिताच्या आणि कल्याणाच्या असल्यामुळे त्या योजना लोकांपर्यंत विद्यार्थ्यांमध्ये पोहोचवण्यासाठी आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतो। आणि 1 जुलै हा संस्थेचा वर्धापन दिन असल्यामुळे हे दोन्हीही कार्यक्रम संयुक्तरित्या आम्ही आयोजित करत असतो। या दिनाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांनाही एक प्रोत्साहन अशा प्रकारचं ते मिळत केलेलं आहे। आतापर्यंतच्या या 40 वर्षामध्ये महाविद्यालय अशा पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करतो। नाईक साहेबांनी ज्या योजना महाराष्ट्रासाठी लागू केल्या त्या योजना आजही विद्यमान सरकार पुढे घेऊन जाते आहे। थोडक्यात जवाहर योजना ही जी आहे ही जवाहर योजना नाईक साहेबांनी सुरू केली, परंतु आजचं सरकार त्या योजनेला पुढे घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळतं। म्हणजे ग्रामीण भागातला सामान्य शेतकरी असेल, मजूर असेल, त्यांच्या हितासाठी नाईक साहेबांनी जे निर्णय घेतले ते अगदी दूरदृष्टीचे निर्णय होते। म्हणून त्या निमित्तानं या विचाराची उजळणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्हावी। त्यांची सगळी ध्येयधोरणं जी होती ते ध्येयधोरणं कसे सामान्य माणसांच्या कल्याणासाठी होते हे सांगण्याचा प्रयत्न या दिनाच्या निमित्तानं आमच्या महाविद्यालयामध्ये केला जातो। बंजारा समाजाच्या काही बऱ्याच मागण्या आहेत, म्हणजे नाईक साहेबांनंतर सुधाकर नाईक साहेब ह्या सगळ्या प्रश्नाला वेगळ्या पद्धतीने बघतो। आता कसं झालेलं आहे की आमच्याकडे BA BCom वगैरे असे जे अभ्यासक्रम आहेत तर ह्या अभ्यासक्रमाला काय कालबाह्य झाल्यासारखे ते आहेत। विद्यार्थी ह्याला फक्त कागदाला महत्त्व देतात, तर ह्याला महत्त्व वाढावा म्हणून आम्ही आंतरवासित अभ्यासक्रम तयार करून बंजारा समाज असेल किंवा विमुक्त भटक्याचे आणखीन समाजाचे घटक असतील ह्यांची जी प्रश्न आहेत ह्या प्रश्नांना या आंतरवासित अभ्यासक्रमाच्या माध्यमातून थोडंसं ठोस आम्ही
आधार देऊन ते प्रश्न सोडवण्यासाठी येत्या पुढच्या काळामध्ये आम्ही कार्यक्रम हातात घेणार आहे. सर, एक छोटा प्रश्न असा आहे, आतापर्यंत ही वंजारा समाज मागासलेला आहे, कारण ऊसतोडी कामगार असे सगळ्यात जास्ती जे येतं काम. शैक्षणिक जागरूकता कमी आहे ह्या समाजामध्ये आणि जसं आत्ताच डॉक्टर श्रीरंग देशपांडेंनी सांगितलं की त्यांचं हातावर पोट आहे. जोपर्यंत त्यांना वेगळा एक आधार म्हणून काही, जसं पूर्वी बालकामगारांच्या प्रकल्पाअंतर्गत जिल्ह्यामध्ये पुष्कळ अशा आईवडिलांना मदत दिली गेली आणि पोस्ट ऑफिसमध्ये त्यांचे खाते काढून रक्कम जमा केली गेली, मात्र ती तेवढी ठोस प्रमाणात ह्या ऊस बालकामगारांना तशा पद्धतीने योजना केली गेली नाही. ते एक कारणही असू शकते माझ्या मते. सर, काल तुम्ही गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमामध्ये एक वक्तव्य केलं का नवीन शैक्षणिक धोरण आलंय, तर शासनाने जे नवीन शैक्षणिक धोरण आणलंय त्याच्यापैकी म्हणजे त्यासाठी विद्यार्थ्यांनी पण काहीतरी वेगळं करावं असं तुम्ही कालच्या तुमच्या भाषणात बोलले, तर काय उद्देश होता त्याचा? त्याच्या मागे उद्देश हा आहे की विद्यार्थ्याला शिकण्यासाठी शिकवणं, मग एकदा कसं शिकावं हे विद्यार्थ्याला अवगत झालं की त्याच्या जीवनभरची शिदोरी तो स्वतः करू शकतो. त्याच्यासाठी त्याची तर्कबुद्धी, त्याचं विवेकशीलता ह्या सगळ्या बाबींना जितकी आम्ही वर्गामध्ये संधी जास्त उपलब्ध करून देऊ आणि आत्ताची नवीन शैक्षणिक धोरण त्या बाबतीत त्या अनुषंगाने आहे, फक्त ती त्यापर्यंत पोचायची आहे आणि ह्याची संपूर्ण आणखीन जी रचना आहे ही आमच्या डोळ्यापुढे उभी व्हायची आहे. तर असा संक्रमण काळ आहे, पण येत्या काही काळामध्ये ही सगळी परिस्थिती बदलेल. या नाईक साहेबांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना काय आवाहन करणार? विद्यार्थ्यांना कसं आहे की खूप जणांचा अनुभव मी ऐकला की आर्थिक परिस्थितीकडे लक्ष न देता शिक्षणाकडे संपूर्ण लक्ष केंद्रित करून स्वतःच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवता येऊ शकतो, ह्याच्यावर ठाम विश्वास त्यांनी ठेवला पाहिजे. धन्यवाद. वसंतराव नाईक हा फार मोठा नाव आहे, पण समाजातलेच काही लोकप्रतिनिधी करणारे ती समाजाचे कामं करताना दिसत नाही. कशाची अडचणी असतील? सर्व बंजारा समाजाचे नेते संस्थेमध्येच बिझी आहे, याबाबत तुमचं काय मत आहे? आणि तेही म्हणजे जरा चुकीच्या पद्धतीने आपण हा जो समजू शकतो विषय, पण मात्र व्यापक दृष्टिकोन शिक्षणाचा, ज्याच्यासाठी म्हणून वसंतराव नाईकांनी सगळ्या आश्रमशाळा काढल्या, त्याचं व्यापक स्वरूप दृष्टिकोन अवगत करणं, स्वीकारणं आज काळाची गरज आहे. ओके, अभिनंदन सर. जबाबदारी आहे थोडीशी आता.